कामावरून थकून आलात, चला मग बनवूया झटपट असा सोयाबीन पुलाव. रोजचं जेवण एपिसोड 15 मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिले बासमती किंवा साधा कोलम राईस स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 5 मिनिटे भिजण्यासाठी ठेवा. कुकरमध्ये तेल गरम करायचे, जिरे, काही खडे मसाले वरती मेन्शन केले ते घालायचे. बारीक चिरून घेतलेला कांदा थोडा लालसर होईपर्यंत परता. अद्रक लसूणची पेस्ट घालायची, लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतायचे. वरती मेन्शन केलेले सर्व मसाले घालायचे, बारीक चिरलेली मिरची, टोमॅटो घालायचा. थोडं पाणी घाला जेणेकरून तळाशी चिटकलेले मसाले निघून जातात. यात गरम पाण्यात 5 मिनिटे भिजवून घेतलेले सोयाबीन घालायचे आणि भिजवलेला तांदूळ घालायचे आणि एकजीव मिक्स करून घ्यायचे. जास्त पाणी घालू नका, 1 इंच बोट बुडेल इतकं पाणी घालायचे, मिक्स करायचे. चवीनुसार मीठ घाला, गरम मसाला वर्ण घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मिक्स करून घ्या आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्या. गरजेनुसार शिट्ट्या कमी जास्त करू शकता. ऑफिस किंवा टिफिनसाठी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. प्रोटीनने भरपूर आणि चवीला जबरदस्त असा हा सोयाबीन पुलाव रायता, गरमागरम पापड, लोणचं यांसोबत सर्व्ह करा. रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा.